मला नाही करमत ना अद्विक, मला नाही करमत ना तुझ्याशिवाय. शिवा दादा शाळेत जाईल पण 5 वाजेपर्यंत. अरे शिवा दादा शाळेत जाणार ना. चालते का तुला? असं नाही करायचं. हा प्रत्येक वेळेला रडतोच यार कोणी आलं की. असं नाही करायचं ना बाळा. अद्विक तसं नाही करायचं. नाही ना मला नाही करमत ना ताई, राहू दे. आपल्याला अकोटला पण जावं लागते ना अद्विक, असं नाही करायचं. नाही ना आपण जाऊ थोड्या वेळ दिवसांनी, 2 दिवसानंतर आपण जाऊ. अहो आपण जाणार आहोत ना परत. आपण परत 2 दिवसानंतर जा. अरे आपण परत 2 दिवसानंतर जाणारच आहोत. रडायचं नाही ना बाळा. चला असं नाही करू. चल आजीच्या पाया पड. पड ना लवकर अद्विक. अद्विक हो 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 घे आजीच्या पाया. घ्या ना पाया पडू दे तिला. अद्विक आजीच्या पाया पड बाळा. ये नाही 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 पडू दे त्याला, पडू दे. अरे असं हा चल चल चला. दिदीला कापासाठी चॉपिंग बोर्ड. बाय बाय. अरे अद्विक ना काय झालं काय झालं. चला. अरे तू पण इथे काय. नाही ना ऐकणार नाही ना. हो सांगितलं त्याला घरी तो अजिबात राहतो म्हणून मग घेते बोर होऊन जाईल ना. आपल्याकडे सायकल चालवायला आहे. तेच ना. हो 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 नाही उपाशी. मला वाटलं तुमच्या गममध्ये तुम्ही जात आहे तर मी उपाशी राहणार आहे. मी जेवण नाही करणार आहे. जोज म्हणतो ताई. अरे ताई स्वेटर घालायला पाहिजे तर तुम्ही. नाही पण थंडी लागणार ताई. हो हो या. मी पण येऊ का. येऊ का. चला मग 1 मिनिट आवाज गाणं बंद करू का. अरे बापरे. म्हटलं गाव जवळ असण्याचा हा फायदा आहे की आम्ही कधी पण गाडीत बसू शकतो आणि कधी पण देऊन देऊ शकतो. निघालो आम्ही आता गाडीत बसून. आणि ते पण चेहऱ्याला पाणी न मारता काहीच न करता झोपेतून उठून फक्त. कारण यांना ड्युटी जायचं आहे म्हणतात की लवकर नेऊन द्यायचं आहे आणि मग ड्युटी जायचं. ताईला म्हटलं थांबा तर मुलांच्या शाळा सुरू झालेल्या. 1 दिवस नाही 2 दिवस तसेच एक्स्ट्रा झालेले आहेत है ना. शाळा सुरू झाल्या सोमवारपासून ना. नाही सोमवारला सुट्टी मंगळवारपासून. तर तसेच 2 दिवस एक्स्ट्रा झालेले आहेत. मुलांच्या शाळा वगैरे गेलेल्या आहेत म्हणून मग आता नेऊन पोहोचवतो आम्ही. आणि मग त्यांच्या ड्युटीच्या लवकर निघायची पण आहे. आणि अद्विक अजून पण सरळ नाही झालेलं आहे. अद्विक इकडे बघ ना बाळा. इकडे बघ ना अद्विक. अद्विक शिवा शिवा तू पण थांबून जायला पाहिजे होतं. शिवा नाही थांबणार. शिवाची ट्युशन, शिवाची शाळा, ईश्वरीची ट्युशन शाळा, त्याच्यामुळे 2 दिवस ऑलरेडी त्यांचे वाया गेले. तर म्हणून मग आता. आणि अद्विकचं म्हणणं आहे की मी तिकडे जातो पण हे सर्व घरी राहणार नाही. शिवा घरी राहणार नाही म्हणून म्हटलं की आणखी बोर होणार आहेस तू म्हणून त्याला नाही म्हणणार. काम पण चालू आहे आणि घरी काम पण चालू आहे म्हणून त्याला नाही म्हणत आहोत आम्ही. तर त्याला असं वाटते की नाही मला प्रेमच करते जास्त, मला जाऊच देत नाही कुठे. अद्विक म्हणते प्रेमाने चालणार का म्हणते. मला म्हणते प्रेमाने चालणार का म्हणते. खेळायला पण पाहिजे ना म्हणते.
अद्विक रे बाळा, आपल्याला आता दीपा मम्मीच्या याच्या वेळेला बेबी शॉवरच्या वेळेला जायचं आहे ना अकोटला. अरे जायचंच आहे ना आपल्याला, फिरायचंच आहे ना तुला, तर मग तेव्हा पण जायचं आहे ना आपल्याला. असं रडायचं नाही, असं नाही करायचं. रडून ये रडून ये रडून ये रडून ये रडून ये रडून ये. अद्विक रडून ये ना रे बाळा, रडून ये ना. तोंड नको दाबू दे तू. नाही तोंड नको दाबू, नाही हे तोंड नाही दाबत मी, हे रडायचं हे करत. रडू दे त्याला, रडलं मोकळा होतो. अरे देवा, आता रडलं म्हणजे काय काही गोष्टी हे बघावं लागतं ना घरच्या. ते तर आहे. चला मग भेटते मी आता तुम्हाला थोड्या वेळाने. बिना आंघोळ करता मी मस्त न रेडी होता गावात एंट्री घेतलेली आहे. कधी कधी आंघोळ केली म्हणजे आज 12 वाजता, म्हणजे आज 12 म्हणजे आजच झाले ते. हो का? बाबा उठायचे, बाबाला सरप्राईज देणार. बाबा काय मारतील, माझी झोप खराब करून टाकली तुम्ही. बाबाचं रिॲक्शन बघू आपण. छोटे भाऊ आहे का घरी? छोटे भाऊ झोपलेले आहे म्हणा. खरंच बोलते, छोटे भाऊ घरी आहे का? आले का रे म्हणते, म्हणजे समजलं त्यांना. बापरे, दादा डोळे चोडून राहिले. पूर्ण कापूस भरलेला आहे घरात. बापरे, इकडे हे वावरायला जागाच नाही आहे. आल्याबरोबर पाण्या किती ओढून राहिला तो. भाई चहा गेलं लवकर लवकर आज. बस निघायचंच आहे आता. याच्या ही गरम नाही लागत वरून, तरी मी अशी करत आहे. गरम नाही लागत ना वरून. चला बसा थोडा वेळ. काय लाज नाही वाटत. चला बाय 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 शिवा. चला बाय बाय. आई बघतच आहे. चला बाय बाय बाय. आजी बाय करतात. बाय. सोडायला आलतो. श्रीवेदा कुठे गेली? श्रीवेदा पूनम, श्रीवेदा कुठे? श्रीवेदा झोपलेली. अच्छा शाळेत गेली का? चला भेट. आता कुठे? आता यांच्या ड्युटीच्या तिथे 2 मिनिटे बसून दिलं. म्हटलं चहा आता घेऊ द्या, सोडून द्यायला. आपलं इथे काम काय सुरू आहे ते दाखवतो तुम्हाला. कुठपर्यंत काम आलेलं आहे. सर्वात आधी तर हे वॉर्डरोब इथपर्यंत असं झालेलं आहे आपलं, आणि लांबून सुद्धा दाखवते. यार काम लवकर संपत नाही आपलं. हे बघा, हे इथपर्यंत वॉर्डरोब झालेलं आहे रेडी. बेड आपला इथपर्यंत असा रेडी झालेला आहे. साईड टेबल होत आहे. हे जे आहे आपलं इथलं TV युनिटचं, हे काढून ठेवलेलं आहे इथलं, आणि याच्यावर सुद्धा पॅनलिंग होणार आहे. तर ही पॅनलिंगसाठी अशा प्रकारचं हे फ्रेम तयार केलेली आहे. आणि नंतर मग इथे सुद्धा आपल्याला पॅनलिंग पाहिजे आहे. तर इथे AC साठी पॅनलिंग पाहिजे आहे, कारण वायरिंग पूर्ण आतमध्ये गेली पाहिजे म्हणून. तर हे सुद्धा पूर्ण पॅक होणार आहे. इथे पण पॅनलिंग होणार आहे आणि इथे पण पॅनलिंग होणार आहे. ड्रेसिंग टेबल काढून ठेवलेलं आहे आपला. तर अशा प्रकारचं हे आता रूमचं काम इथपर्यंत आलेलं आहे. तर हा इथे ड्रॉवर सुद्धा बसलेलं आहे. आता ना आपलं फक्त मायकाचं काम बाकी आहे. आणि खूप जणांनी ड्रेसिंग टेबलबद्दल म्हटलं तर ड्रेसिंग टेबल छोटा होता आहे, छोटा होत आहे. तर ॲक्च्युली काय होतं ना, की मी मागच्या वेळेला जो मोठा ड्रेसिंग टेबल घेतला होता ना, आता मोठा ड्रेसिंग टेबल बघून बघून मी बोर झालेली आहे. तरीसुद्धा
जेवढं ड्रेसिंग टेबलमध्ये त्या सामान मावत होतं ना मोठ्या ड्रेसिंग टेबलमध्ये, तेवढंच याच्यामध्ये सुद्धा मावते. कारण मी याच्या आतमध्ये सुद्धा खाणे केलेले आहे आणि वरून ग्लास येणार आहे, तर वरून डोअर येणार आहे. आधीच्या याच्यामध्ये आपला मिररच होता, तर हे नव्हतं, काय म्हणतात त्याला, असं मिररच्या आतमध्ये काहीच नव्हतं. तर त्याच्यामुळे मी यावेळेला असे कप्पे टाकलेले आहेत, कारण आपलं जे सामान आहे ते सर्व याच्यामध्ये बसेल. आणि खाली पण 2 ड्रॉर्स दिलेले आहेत, तर त्याच्यामुळे ते तर बसणारच आहे. त्या 2 ड्रॉर्समध्ये बाकीचं सामान, याच्यामध्ये बाकीचं सामान बसणार आहे. आणि जे पण बाकीचं एक्स्ट्रा सामान आहे ते आपण साईड टेबलमध्ये सुद्धा, म्हणजे फक्त अटॅच नाही आहे त्याला, पण एक ड्रेसिंग टेबलचाच पार्ट म्हणून तो साईड टेबल सुद्धा ठेवलेला आहे. फक्त आपल्याला डिझाईन व्यवस्थित दिसायला पाहिजे होते तिकडच्या याची आणि इकडच्या याची, म्हणून आपण साईड टेबल घेतलेले आहे. पण ते ड्रेसिंग टेबलचाच पार्ट म्हणून यूज करणार आहोत आपण. तर असं म्हणून हे इथे ड्रेसिंग टेबल होणार आहे. आणि पूर्ण झाला नाही अजून, म्हणजे आणखी डिझाईन आहे खाली सुद्धा याची. तर ती पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल. तर ज्यांना पण डाऊट होता की ड्रेसिंग टेबल ताई तू छोटा घेतलेला आहे किंवा ड्रेसिंग टेबल व्यवस्थित नाही दिसत आहे, पूर्ण बनल्यानंतर ना ड्रेसिंग टेबल बघाल तुम्हाला किती छान वाटेल. तर म्हणजे एक युनिक डिझाईन वाटेल आणि तुम्हाला खूप आवडेल. तर म्हणजे तुमच्या घरी सुद्धा तुम्ही तशा प्रकारचा ड्रेसिंग टेबल बनवू शकता. म्हणून आणि मोठी जागा असेल तर तुम्ही डेफिनेटली मोठा बनवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट जर छोटी जागा असेल ना तर अशा प्रकारचा ड्रेसिंग टेबल तुम्ही बनवू शकता. आतमध्ये खूप सारं सामान येऊन जाणार. आणि ड्रेसिंग टेबलमध्ये काय मोजकं सामान जर ठेवलं ना, बाकीचं सामान वॉर्डरोबच्या त्या ड्रॉर्समध्ये येऊन जाणार. तर त्याच्यामुळे मी ड्रेसिंग टेबलमध्ये यावेळेला जास्त कचरा ठेवणारच नाही. मागच्या वेळेला काय होत होतं की ड्रेसिंग टेबलवर इतका कचरा राहत होता माझा, इतकं सारा सामान राहत होता. मला यावेळेला खूपच मोजकं सामान वर ठेवायचं आहे, बाकी सर्व सामान मला आतमध्येच ठेवायचं आहे. नाहीतर टॉपवर माझं इतकं सामान राहायचं, तुम्ही बघितलं असेल, खूपच असं मेस राहायचा आणि त्याच्यावर धूळ बसायची. तर मला ते बरोबर वाटत नव्हतं. म्हणून तर यावेळेला ना ते धुळीचं काही प्रकारच ठेवलेला नाही, मी सर्व आतमध्ये ठेवणार आहे. टॉप एकदम फ्री ठेवणार आहे त्याचा. टॉपवर काहीच सामान नाही राहणार. जास्तीत जास्त राहिलं ना टॉपवर तर आपला कंगवे वगैरे राहतील, त्याचं स्टँड राहणार क्रिस्टलचं, बाकी काहीच राहणार नाही आहे. म्हणून मी यावेळेला अशा प्रकार निवडला की मला टॉपवर जास्त गर्दी नाही पाहिजे आणि कचरा झाला नाही पाहिजे बिलकुलच, आणि सर्व काही आतमध्येच राहायला पाहिजे. तर यावेळेला म्हणून मी याला ड्रॉअर दिलं ओपनेबल, म्हणजे बाकीचं सुद्धा वरचं सुद्धा सर्व सामान त्याच्या आतमध्ये चाललं जाणार. आणि त्याला सुद्धा भरपूर ड्रॉर्स दिले, म्हणजे आता ठीक आहे, आता खाली वाकून आपण करू शकतो. पुढे चालून काही प्रॉब्लेम होतो, खाली जास्त वाकला जात नाही, तर त्याच्यामुळे ड्रॉवर्स दिले. त्याच्यामध्ये कपडे राहिले, आपण असं काढलं आपण ओढून तर त्याच्यामधले आपण कपडे इझिली काढू शकतो. तर अशा प्रकारचा. आणि काय होते तुम्हाला एक गोष्ट सांगते, इथले जसं ड्रॉवर्स असतात ना, आता हे ड्रॉवर्स आहे, तर ड्रॉवर्सचा फायदा हा आहे की जसं आपण आता ड्रॉवर्स ओपन करून मागचे कपडे सुद्धा इझिली काढू शकतो. आता जर आपण खाण्यांमध्ये कपडे ठेवले, आता जसा हा खाना आहे, तर आपण इथे कपडे ठेवले, पहिल्यांदा ही लेअर काढा, नंतर मागची लेअर काढा. म्हणून मागचे कपडे इझिली काढले जात नाही. म्हणून मी यावेळेला ड्रॉवर्स ठेवले की मागचे कपडे सुद्धा इझिली अशी फोल्ड निघू शकली पाहिजे मागचे, आणि समोरचे कपडे सुद्धा इझिली फोल्ड निघू शकले पाहिजे. हा ड्रॉवरचा फायदा असतो. ड्रॉवर किंवा प्लेट ठेवली असती तरी चालली असती, पण मी यावेळेला ड्रॉवर्स ठेवले. तर अशा प्रकारचा. आता तुम्हाला समोर बघायला मिळणारच आहे माझी आयडिया कशी आहे, काय आहे. तुम्ही सुद्धा ती आयडिया वापरू शकता तुमच्या घरी जर रिनोव्हेशन करायचं असलं किंवा काही. तर म्हणून आता अशा प्रकारचा पूर्ण बनल्यानंतर तुम्हाला लुक बघायला मिळणार. फक्त सध्याचं तर मी तुम्हाला रॉस दाखवत आहे, जे पण होत आहे ते सर्व. तर अशा प्रकारचं आपल्याला बेडरूमचं काम झालेलं आहे, इथपर्यंत काम आलेलं आहे. म्हणून मी विचार केला चला तुम्हाला दाखवून देते. साईड टेबल सुद्धा दाखवते तुम्हाला कसे झालेले आहेत. तर खूप सुंदर असे साईड टेबलची डिझाईन सुद्धा दिलेली आहे आपण. ही बघा, ही आहे आपल्या साईड टेबलची डिझाईन. एक सेकंड ना, असं 2 मिनिट बाजूला. हे बघा याचे ड्रॉवर्स. हे ड्रॉवर्स ओपन करून दाखव. अशा प्रकारची आपली साईड टेबलची डिझाईन सुंदर दिसणार बनल्यानंतर पूर्ण. सध्या असं रॉ लुक बघून घ्या आता. आणि तिकडे तो साईड टेबल बनत आहे आणि एक ड्रेसिंगचा तो टॉप बनत आहे. तर अशा प्रकारचं आपलं काम सुरू आहे.